हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत उत्तर दिशेबद्दल, नॉर्थ दिशेबद्दल, जिला 0 डिग्री आणि 360 डिग्री पण काउंट केलं जातं। कशी आहे उत्तर दिशा? उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, ही धन संपत्तीची दिशा आहे, ही तुमच्याकडे पैसा घेऊन येते, ही अपॉर्च्युनिटीज घेऊन येते, ही तुमचा बिझनेस ग्रो करते, तुमचा सेल वाढवते, अशी ही दिशा आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत उत्तरेस काय असावे आणि काय नसावे याबद्दल जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मी शेवटला एक बोनस टिप तुम्हाला देणार आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे पैशाची कमी कधीच भासणार नाही अशी टिप देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला जाणून घेऊयात उत्तरेस काय नसावे। उत्तर दिशेत पहिले म्हणजे लाल आणि पिवळा रंग अजिबात नसावा। ह्या दिशेस लाल आणि पिवळा रंग वापरू नका, कारण ही दिशा पाण्याची दिशा आहे, त्यामुळे या ठिकाणी लाल म्हणजे आगीचा कलर वापरल्यागत होतं आणि येलो म्हणजे पृथ्वी तत्वाचा कलर वापरल्यागत होतं, कारण ही दिशा पाणी तत्वाची आहे, त्यामध्ये यामध्ये पृथ्वी आणि आग ही मॅच करून घेत नाही, त्यामुळे लाल आणि पिवळा रंग अजिबात वापरू नका। या ठिकाणी सिलेंडर टाकी ठेवू नका। या ठिकाणी काही जण चुकून सिलेंडर टाकी ठेवतात। सिलेंडर टाकी लाल रंगाची अजिबात इथे ठेवू नका, तसेच कारण ती पण आगीचं प्रतीक आहे। तसेच या ठिकाणी तुमचं किचन नसावे। उत्तर दिशेस किचन अजिबात करू नका, हे तुम्हाला भरपूर नुकसानदायक आहे आणि भरपूर नुकसान आणि तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज घेऊन जातं आणि पैसा घेऊन जातो तुमच्याकडून। तसेच या दिशेस टॉयलेट देखील करू नका, या दिशेस टॉयलेट देखील नसावे। तसेच उत्तर दिशेस ओव्हरहेड वॉटर टँक म्हणजे तुमच्या छताच्या वर पाण्याची टाकी इथे जरूर नसावी। थोड्या प्रमाणात चालून जाईल पण नसावी। तसेच उत्तर दिशेस पूजा घर देखील तुमचं नसावं किंवा देवारा नसावा उत्तर दिशेस। आणि एवढ्या गोष्टी तुम्ही जर ह्या दिशेस नसतील तर तुमच्यासाठी खूप सोयीचं आणि फायद्याचं राहू शकतं। तर उत्तर दिशेस काय असावे याबद्दल आपण चर्चा करूयात। उत्तर दिशेस पहिले म्हणजे ब्ल्यू कलर, निळा रंग आणि ऑफ व्हाईट कलर असावा। हे दोन कलर सगळ्यात उत्तम आहेत उत्तर दिशेस वापरण्यासाठी। तसेच उत्तर दिशेस तुमची अंडरग्राऊंड पाण्याची टाकी असू शकते, ती वापरली तर खूप सोयीचं राहू शकतं। म्हणजे जमिनीखाली तुम्ही पाण्याची टाकी करत असाल उत्तर दिशेस तर ती सगळ्यात फायदेशीर आहे, ती लाभदायक आहे। तसेच उत्तर दिशेस तुमच्या बेडरूम असली तर ती पण फायद्याची आहे। उत्तर दिशेस बेडरूम असणे खूप चांगलं आहे, ते तुमच्यासाठी ग्रोथ आणि अपॉर्च्युनिटीज घेऊन येऊ शकतं। उत्तर दिशेस तुमचा हॉल किंवा बैठक व्यवस्था असेल तर ती पण सगळ्यात फायदेशीर आहे। उत्तर दिशेस हॉल आणि बैठक रूम असणे सगळ्यात फायदेशीर आहे। नवीन लोक येत असतील, भेटत असतील, हॉल असेल, तुम्ही बसत असाल, चर्चा करत असाल, ही उत्तर दिशेत असेल तर ते तुमच्यासाठी ग्रोथ आणि अपॉर्च्युनिटीज घेऊन येऊ शकतं। तसेच उत्तर दिशेस तुमची स्टडी रूम किंवा अभ्यासाची खोली असू शकते, ती पण तुम्हाला भरपूर फायदा देऊ शकते। एक्झाम चांगल्या मोठ्या एक्झाम तुम्ही इथे बसून क्रॅक करू शकता अभ्यास करून। तसेच उत्तर दिशेस तुमचे लॉकर, पैशाचं लॉकर किंवा पैसे ठेवण्याची तिजोरी किंवा कपाट तुमचं उत्तर दिशेस असेल तर ते पण सगळ्यात फायदेशीर आहे। तसेच उत्तर दिशेस तुमचा मेन डोअर किंवा एंट्रन्स, दरवाजा, घराचा मेन डोअर, घराची मेन एंट्री उत्तर दिशेतून होत असेल तर ती पण सगळ्यात फायदेशीर आहे आणि ती पण सर्वात लाभदायक आहे। कारण एंट्री जर उत्तरेतून होत असेल तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज भरपूर येतात, तुमची ग्रोथ चांगली होते। हे उत्तर दिशेत असणं सगळ्यात फायदेशीर आहे। त्याचबरोबर आज मी तुम्हाला एक बोनस टिप सांगत आहे की उत्तर दिशेस जर तुमच्याकडून तुमची नोकरी लागत नसेल, तुमच्याकडे पैसा येत आहे तो टिकत नसेल किंवा पैसा येतच नाही आहे, अपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत, सेल्स होत नाही, तुमचा बिझनेस कोणता पण असो तो बिझनेस ग्रोथ होत नाही आहे, त्यामध्ये क्लायंट भेटत नाही आहेत किंवा कस्टमर वाढत नाहीत, असा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्ही उत्तर दिशेस एक निळ्या रंगाचा पाण्याचा जार भरून ठेवू शकता। गंगाजल असेल तर उत्तम, पण गंगाजल नसेल तर स्वच्छ चांगलं आरोचं पाणी त्यामध्ये भरून तुम्ही उत्तर दिशेस ठेवू शकता आणि हा जार आठवड्यातून हे पाणी चेंज करू शकता। ते तुम्ही चेंज करू शकता आठवड्यातून, बाहेर तुळशीला वगैरे तुम्ही ते पाणी ओतून परत नवीन पाणी त्यामध्ये भरून तो जार तुम्ही तिथे ठेवा। तसेच त्या ठिकाणी तुम्ही किंवा हे न करू शकत नसाल तर उत्तर दिशेस तुम्ही कुबेराची मूर्ती आणून तुमच्या घरामध्ये स्थापित करा उत्तर दिशेस। हे सगळ्यात लाभदायक आहेत। ह्या दोन्ही रेमेडीज तुम्ही करा आणि 15 ते 20 दिवसाच्या आत तुमच्यात फरक बघा आणि तुमच्या अपॉर्च्युनिटीज किती वाढतील आणि पैशांची ग्रोथ किती वाढेल हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी वास्तू रिलेटेड घेऊन येत राहीन, काही काही रेमेडीज पण तुम्हाला देत राहीन. त्याबद्दल हरे कृष्णा, धन्यवाद.